श्री दुर्ग तोफेकडे जाताना आधी लागते ती काळा पहाड तोफ। ही तोफ काय आहे ते आपण बघूयात। ही किल्ल्याच्या संरक्षणासाठी, मुख्यतः तोफा ज्या आहेत त्या किल्ल्याच्या संरक्षणासाठी ठेवलेल्या असायच्या। आणि ही काळा पहाड तोफ, ही तोफेची मागील बाजू जिथे बत्ती दिल्या जायची, आणि हा तोफेचा समोरचा भाग। इथून तोफेत गोळा लोड करून हा मारा केला जात असे। साधारणतः किल्ल्याच्या संरक्षणाच्या सगळ्याच बाबतीत तोफांची जबाबदारी ही सगळ्यात महत्वाची असायची। इथे हा ऍक्सिस दिलेला आपल्याला दिसून येईल। त्या ऍक्सिसवर ही तोफ जी आहे ही रेस्ट केली जात असे, आणि मग ही हवी तशी उजवीकडे, डावीकडे, वर, खाली अँगल शत्रूवर लावण्यासाठीची मदत होत असे। इतक्या उन्हात देखील या तोफांचा स्पर्श, अगदी या धातूचा स्पर्श थंड आहे किंवा त्या फार तापत नाहीत, गरम होत नाहीत। तोफांच्या बनवण्याच्या शैली किंवा खुणा आजही आपल्याला दिसतात। ह्या पुढे जर तोफा वाहून नेण्याचं काम पडलंच किंवा न्यायचं असल्या तर त्याला इथे ऍक्सिस दिलेले आहेत। ज्याला बैलगाडीला जशी आख असते तशा पद्धतीचं हे ऍक्सल आहे। इथे चाकं रेस्ट केली जात असत आणि ह्या तोफ मूव्ह केल्या जात असत। त्यामुळे या इथे जाग्यावर बनवल्या असाव्यात, जेणेकरून इतक्या भारी भक्कम आणि वजनदार तोफ ज्या आहेत त्या खालून वरती आणणं हे अशक्यप्राय गोष्ट होती। म्हणून ही काळा पहाड तोफ, हिच्या नावातच हिचा रंग असेल किंवा काळ्या पहाडी तोडण्याचं सामर्थ्य जिच्यात आहे, ती तोफ काळा पहाडी तोफ। नक्की या तोफेला, या किल्ल्याला भेट द्या असं आवाहन माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी करेल। आणि अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।